नमस्कार. स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण अगदी गुजराती स्टाईल दाल ढोकली कशा पद्धतीने तयार केली जाते ती पाहणार आहोत. तीही अगदी चुलीवर. ती कशा प्रकारे तयार करतात ते आता आपण पाहूया. चला तर मग रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करूया. इथे बघा, सर्वात आधी आपण एका भांड्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि तेल छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं. इथं तेलाचं प्रमाणसुद्धा आपल्याला 2 किंवा 3 चमचे एवढंच तेल लागणार आहे पोहे खाण्याचे. जास्त तेलाचाही वापर इथं करू नका, कारण या रेसिपीसाठी तेल अगदी कमी असलं तरीही चालतं. आता तेल छान कडकडीत असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा एवढी मोहरी घाला. इथं हिंगही तुम्ही वापरू शकता, पण हिंग ऑप्शनल आहे. आता अर्धा चमचा मोहरी घातल्यानंतर त्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा एवढं जिरं घाला आणि जिरं व मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण इतर सुके मसाले आणि कढीपत्ता व कांदा घालून घेणार आहोत. आता कढीपत्तासुद्धा छान तेलात तळल्या गेलेला आहे. आता आपण यामध्ये कांदा घालून घेणार आहोत. आपण इथे एक मोठा कांदा छान बारीक असा कापून घेतलेला आहे आणि कांदा छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. इथे बघा, कांदा लगेचच आपला परतल्या जाईल. तुम्ही थोडंसं मीठही इथं वापरू शकता कांदा लवकर होण्यासाठी. आता मी एक मोठा टोमॅटोसुद्धा कापून घेतलेला आहे, तोही या तेलामध्ये मी घालून घेणार आहे. टोमॅटोही तेलात छान परतल्या जाईल आणि जो टोमॅटोचा आंबटपणा आहे तोसुद्धा आपल्या जी आपण दाल ढोकली करणार आहोत तिला येणार आहे. आता आपण छान लसूण आणि त्यामध्ये एक आल्याचा तुकडा आणि अर्धा चमचा एवढं जिरं टाकणार आहोत आणि छान असं ते ठेचून घेणार आहोत. जास्त बारीकसुद्धा करू नका, आपल्याला थोडं जाडसरच असं ठेचून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण इथे मिक्सरचा वापर केलेला नाही. अगदी ग्रामीण भागात जशा पद्धतीने ही तयार केली जाते, अगदी मी तशीच तुम्हाला ती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, आता लसूणसुद्धा ठेचून झालेला आहे आपला आणि तोसुद्धा आपण तेलामध्ये छान भाजून घेणार आहोत. आपण जाडसर तुम्ही तुकडेही करू शकता, जर तुम्हाला तुकडे आवडत असतील लसूणचे तर. मी असा ठेचून घेतलेला आहे आणि तेलात आपण सगळे हे जे टाकलेलं आहे कांदा टोमॅटो ते परतून घेणार आहोत. आलं लसूण आणि आता आपण जे सुके मसाले आहेत ते टाकून घेऊया. इथं बघा, अर्धा चमचा एवढं मी गरम मसाला टाकलेला आहे. मसालाही तुम्ही जास्त वापरू नका या दाल ढोकलीसाठी. अगदी अर्धा चमचा एवढा मसाल्याचा वापर आपल्याला करायचा आहे आणि अर्धा चमचा एवढीच मी हळद वापरलेली आहे. हळद टाकल्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा ते पाऊण चमचा एवढं लाल तिखट वापरणार आहोत. तिखट जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण थोडं यामध्ये वाढवू पण शकता. आणि आता हे छान आपण परतून घेणार आहोत. आता आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत, कारण मसाल्यामध्ये जर तुम्ही मीठ टाकलं तर त्या पदार्थाची चवसुद्धा काही वेगळीच येते. त्यासाठी अशा काही ठराविक पदार्थांमध्ये तुम्ही मसाल्यामध्ये जर तेल टाकलं तर त्याची चव खूप भारी लागते. आता बघा, हे पूर्ण मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण जी तयार शिजवून ठेवलेली डाळ आहे ती डाळ आपण यामध्ये घालणार आहोत. आपण इथे तूर डाळीचा वापर केलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला छान अशी डाळ शिजवून घ्यायची आहे. बघा, ही डाळ मी यामध्ये टाकलेली आहे आणि तुम्हाला गरजेनुसार यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवायचं आहे. आपण डाळ ढोकली जी खातो त्यातील जी डाळ असते त्या डाळीचं प्रमाण हे थोडं पातळच असते. त्यासाठी ही डाळ जास्त घट्ट ठेवू नका. आधी ही तुम्ही घट्ट ठेवली तर त्यामध्ये आपण ज्या तयार केलेल्या पोळीचे काप करून घालतो, त्यामुळे या जी डाळ आहे तिला सुद्धा दाटसरपणा येऊ शकतो. आता बघा, वरून थोडी कोथिंबीर घालून घेतलेली आहे मी आणि आता हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत आणि याला एक उकळी येऊ देण्याची वाट पाहणार आहोत. त्याआधी आपण पुढच्या तयारीला लागणार आहोत. बघा, ही आता तयार झालेली आहे आपली डाळ. अशा पद्धतीने छान ही मिक्स करून घेणार आहोत आपण. बघा, ही छान किती छान दिसत आहे आणि आपल्याला एवढी पातळ अशी ही ठेवायची आहे, जास्त दाटसर नाही ठेवायची. आणि छान अशी तुम्ही प्लेन शिजवून घेतली तर ती डाळसुद्धा खाण्यासाठी खूप छान लागते. आता बघा, इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही इथं तुमच्या अंदाजाप्रमाणे पीठ कमी अधिक ठेवू शकता. इथं मी हे गव्हाचं 2.5 वाट्या एवढं पीठ घेतलेलं आहे आणि या पिठामध्येच आपल्याला हळद घालून घ्यायची आहे आणि लाल तिखटसुद्धा घालायचं आहे आपल्याला. फक्त इथं मी मसाल्याचा वापर करणार नाही. तर आता बघा, हळदनंतर लाल तिखट अर्धा चमचा एवढं टाकायचं आहे. इथेसुद्धा तुम्ही तिखटाचं प्रमाण अंदाजानुसार कमी अधिक ठेवू शकता. आणि इथेच मी यामध्ये
जिरं आहे ते साबूत जिरंसुद्धा यामध्येच घालून घेतलेलं आहे, जिरा पावडर वापरलेली नाही. आणि मीठ पण आपण या जो तयार करणार आहोत, कणिक मळून घेणार आहोत, त्यामध्येच मी मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे. आता इथं आपण पोहे खाण्याचे 2 चमचे एवढं तेल टाकून घेतलेलं आहे आणि हाताने हे पूर्ण छान असं मिक्स करून घ्या. आणि नंतर आपण यामध्ये पाणी टाकून याचं ज्याप्रमाणे आपण कणिक मळून घेतो तशीच आपल्याला ही मळून घ्यायची आहे. फक्त पोळ्यांसाठी लागणारी जी कणिक असते ती थोडी पातळ असते, त्यापेक्षा आपल्याला थोडंसं घट्ट असं हे जे आहे कणिक ती मळून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हे पूर्ण थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. अगदी सहजपणे तयार होतो. आणि बघा, अगदी 5 मिनटं तुम्ही रेस्ट करण्यासाठी ठेवू शकता किंवा नाही ठेवला तरीही चालेल. आता बघा, एका पोळपाटाला छान तेल लावून घ्यायचं आणि त्यावर हाताने हा पूर्ण गोळा असा 1-2 वेळा छान असा मळून घेतल्यासारखी कणिक करून घ्यायची. आणि नंतर मग याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. अशा पद्धतीने यातील तुम्ही असा लहानसा गोळा काढून घेऊ शकता आणि याचीच आपल्याला पोळी तयार करायची आहे. तुम्ही तेलाचाही वापर करू शकता किंवा पिठाचाही वापर करू शकता इथं. आता मी इथं तेलाचाच वापर केलेला आहे आणि छान अशी पोळी लाटून घ्यायची. तुम्हाला जाडी कितपत लागणार आहे पोळी तशी तुम्ही लाटून घेऊ शकता. पण यामध्ये जे पोळीचे काप आपण घालणार आहोत ते पातळच काप खायला चांगले लागतात, तर तुम्ही पातळच काप करून घ्यायचे पोळीचे. बघा, हे अशा पद्धतीनं छान असे लाटून घ्यायचे आहेत आपल्याला. अगदी सहजपणे लाटल्या जाते ही पोळी. तुम्ही तेलाचा जरी वापर केला तर तोही जास्त प्रमाणात आपल्याला करायचा नाही आहे. आणि अशा पद्धतीने छान असे काप करून घ्यायचे. तुम्ही काप केल्यानंतर काप लहान मोठे अशा पद्धतीने ठेवू शकता. बघा, अगदी सहजपणे तयार झाली आणि लाटूनसुद्धा झालेली आहे पोळी आणि कापसुद्धा अगदी सहजपणे तयार होतात. आणि जेव्हा तुमची ही डाळ तयार होईल आणि तिला छान अशी उकळी येईल तेव्हाच ते तयार केलेले काप आपल्याला त्यामध्ये सोडायचे आहेत. आता बघा, आपल्या डाळीलासुद्धा उकळी यायला लागलेली आहे आणि अगदी 5 ते 7 मिनटं शिजल्यानंतर ही खाण्यासाठी आपली ही जी रेसिपी आहे ती अगदी तयार होऊन जाईल. अगदी सहजपणे आणि मोजक्या साहित्यात तयार होणारी ही रेसिपी आहे आणि घरात लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी अशी ही रेसिपी आहे. जेव्हा कधी आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा आला किंवा काही भाजीपोळी अशी खावीशी वाटली नाही तर तुम्ही ते सहजपणे तयार करू शकता ही रेसिपी आणि सर्वांनाच आवडणारी अशी आहे. आता बघा, मी पूर्ण काप यामध्ये घालून घेणार आहे आणि छान हे पूर्ण 5 ते 7 मिनटापर्यंत शिजू देणार आहे. अगदी शिजल्यानंतर हे आपले काप वर येतील आणि खाण्यासाठी अगदी तयार होऊन जाईल. तशाच पद्धतीनं मी दुसरीसुद्धा पोळी लाटून घेणार आहे आणि तिचीसुद्धा काप करून घेणार आहे. बघा, हे अशा पद्धतीने लाटून घ्यायची आहे आपल्याला. अगदी आपण पोळीची जेवढी साईज ठेवतो ना तेवढीच आपल्याला ती लाटायची आहे आणि जाडसुद्धा पोळीसारखीच ठेवायची आहे. तर हे सुद्धा मी घालून घेतलेले आहे त्यामध्ये. आपण आज ही पूर्ण रेसिपी चुलीवर केलेली आहे आणि चुलीचा जो असा स्मोकी फ्लेवर आहे तो सुद्धा आपल्या या पूर्ण जी आपण तयार केलेली आहे डाळ ढोकली तिला येणार आहे. बघा, हे किती छान आता शिजायला लागलेलं आहे आणि पाहता क्षणी आपल्याला ही खाण्याची इच्छासुद्धा होत आहे. असंच 5 ते 7 मिनटानंतर आपल्याला शिजवायचं आहे पूर्ण. आणि इथं तुम्ही आता ही शिजल्यानंतर इथे अगदी पोहे खाण्याचे 2 चमचे एवढं तुपाचाही वापर करू शकता. तुपानेही ही खायला अप्रतिम लागते. किंवा तूप जर आवडत नसेल तर तुम्ही 2 चमचे एवढं तेलसुद्धा यामध्ये आधी टाकून घ्यायचं आणि नंतर हे खाण्यासाठी घ्यायचं. बघा, आता आपण जी डाळ ठेवली होती, आपण जे पोळीचे काप करून टाकले त्यामुळे आपल्या या डाळीलासुद्धा थोडा दाटसरपणा आलेला आहे. त्यासाठीच आपल्याला ही सुरुवातीलाच डाळ थोडी पातळ अशी करून घ्यायची आहे की जेणेकरून आपल्या डाळीला जास्त असा दाटसरपणा येणार नाही. बघा, टोमॅटोसुद्धा छान शिजलेले आहेत आपले आणि कांदासुद्धा पूर्ण एकजीव झालेला आहे यामध्ये. अशाच पद्धतीची आपल्याला ही डाळ ढोकली शिजवून घ्यायची आहे. आपली ही डाळ ढोकली आता खाण्यासाठी अगदी तयार झालेली आहे. तुम्ही गरम गरम खायला घेऊ शकता आणि वरून साजूक तुपाची धार किंवा अशा पद्धतीने तेल घेऊन तर अप्रतिम लागणारी अशी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की एकदा करून बघा. खरंच सांगते, तुम्हाला ही खूप आवडेल. तर चला मग आता आपण याची प्लेटिंग करून घेणार आहोत.
तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेली बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. आपण अशा एका आणखी नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.